त्यानंतर 84 लाखावर जो मिळतो ना तो म्हणजे हा मनुष्य देणार. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म सुकरिया वर्म फेरा पडे. इथे जर वर्म चुकलं कर्म चुकलं तर 84 चा फेरा पडतो. काय म्हणजे कुत्र्याचा आवाज पडतोय तो येतो, बकरीचा आवाज पडतो का इथं धरायचं मी येतो का बकरीचा आवाज काढता. तुम्ही कधी विचार केला का आपल्याला बकरीचा आवाज काढता येतो, घोड्याचा आवाज काढता येतो, बैलाचा आवाज काढता येतो. कधी विचार केला का, कधी आपल्याला प्रश्न पडला का अरे आपल्याला एवढे सगळे आवाज काढता येतात पण ते का येतात. तर आपण ते प्रत्येक जन्म घेतलेले असतात म्हणून ते आवाज आपल्याला काढता येतात. सगळे काही आवाज आपल्याला काढता येतात कारण 83,99,999 फेरे आपण घेतलेले असतात आणि 84 लाखावा आपल्याला हा मनुष्य देह प्राप्त झाला आहे. तुमचा मोबाईल जर त्याला 2 दिवस फुल वापरला पण चार्जिंगच केलं नाही तर तो काय होईल, मरून जाईल. का जिवंत राहील का, राहील का, मरून जाईल. तसं या देहाला नाही म्हटलं तरी वर्षातून 3.5 दिवसाचं तरी चार्जिंग झालंच पाहिजे. परमार्थाचं चार्जिंग म्हणजे ते झालंच पाहिजे आणि ते सगळ्यांना व्हायलाच पाहिजे. कारण हा देह जो दिलाय तो दिलाय कशासाठी तर भजन करण्यासाठी दिला आहे, कीर्तन करण्यासाठी दिला आहे, त्याच्यासाठी आपण तो वापरला पाहिजे. याच देहानंतर त्या भगवंताचं कीर्तन करता येतं, त्या भगवंताचं भजन करता येतं. दिले इंद्रिय हात पाय कान वापर केला पाहिजे. दुसरा कोणतेही तुम्हाला त्या भगवंताची भक्ती करता येत नाही. दुसरा कोणताही जन्माला जा तुम्ही. तुमच्या गावात शेळी का शेळी निळ्या रंगाचे, पिवळ्या, हिरव्या, केशरी, कोणत्या रंगाचे, काळ्या. चारा खाते हो नाही, चारा खाते, पाणी पिते, धावते, मारते, रवण करते, बोलते नाही. तुम्ही जेवता, खाता, पिता, पळता, मारता, बोलता, अशी कोणती गोष्ट जी शेळी करत नाही तुम्ही करता. बोलतो तुम्हाला बोलता येतं, शेळीला बोलता येत नाही म्हणजे शेळी भक्ती करू शकत नाही, तुम्ही करू शकता. याच ज्ञानानं ती भक्ती करता येते. आणि भक्तीचे 9 प्रकार आहेत. त्या 9 प्रकारातील सर्वात श्रेष्ठ भक्ती म्हणजे दास्य भक्ती. आणि ती दास्य भक्ती जर कोणी केली असेल तर ती केली हनुमंतरायांनी. झालं का, बोलून झालं तर सांगा पुढे सगळ्यात श्रेष्ठ असणारी भक्ती दास्य भक्ती कोणी केली असेल तर ती केली हनुमंतरायांनी. ज्या वेळेस सीतामाईला रावणाने पळवून नेलं होतं त्यावेळेस सर्व मानव सीतामाईला सोडवण्यासाठी गेली. दक्षिण दिशेला मोठा समुद्र होता, तो समुद्र पार करून जायचं होतं. त्यावेळेस सर्व मानवांनी, सर्व जे काही मानव होते सर्वांनी माघार घेतली, माना खाली घातल्या. पण हनुमंतरायांनी माघार घेतली. हनुमंतरायांनी माघार न घेता उंच पर्वतावर जाऊन जय श्रीराम चा घोष करत उंच उड्डाण केलं आणि लंकेमध्ये पोहोचले. लंकेमध्ये पोहोचल्यानंतर
सीतामाईला शोधलं, सीतामाई सापडली नाही. पुन्हा अशोकवनामध्ये गेले. अशोकवनामध्ये गेल्यानंतर सीतामाई भेटली. सीतामाईला रामचंद्रांनी दिलेली जी अंगठी होती ती दिली आणि पुन्हा ते सीतामाईला बोलले की सीतामाई मला भूक लागली ग, काहीतरी खायला दे. तर सीतामाईने सांगितलं की तू असं कर, वनामध्ये पडलेली सगळी फळे खा. पडलेली फळे खाल्ली तरी सुद्धा काही भूक भागली नाही, भूक भागली नाही. म्हणून आता करायचं काय? सीतामाईने सांगितलं होतं की झाडावर चढून फळे तोडायची नाही. सीतामाईच्या आज्ञेचं पालन तर केलं पाहिजे. त्यांनी अख्खं अख्खं झाड मुळासकट उपटायचे आणि जमिनीवर आपटायचे. जमिनीवर आपटलं की फळं खाली पुन्हा ते खायचे. असं करत 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 अख्खं अशोकवन नष्ट झालं. आणि तेव्हा तो सैनिक आले आणि हनुमंतरायांना धरून त्यांनी लंकेत नेले. रावणाने सांगितलं, हनुमंतरायांना विचारलं, सांग सांग माकडा, कोण होते हनुमंतराय? वानर होते. सांग माकडा, तुझं मरण कशात आहे? तुझं मरण कशात आहे ते मला सांग. हनुमंतराय म्हटले, मला मरण नाही. आपण हनुमंतरायांची जयंती साजरी करतो, पुण्यतिथी साजरी करतो का? करत नाही. कारण हनुमंतराय आजही आहेत, ते अमर आहेत. म्हणजे आजही ते आहेत, आपण त्यांची जयंती साजरी करतो परंतु पुण्यतिथी साजरी करत नाही. त्यांनी सांगितलं, मला मरण नाही. अरे असं कसं? तुम्हाला सर्वांना तुमची जन्मतारीख माहिती आहे का? माहिती. कोणाला मृत्यूची तारीख माहित आहे? कोणाला माहिती असतं मला तर सांगायची काढायची असते, त्याच्या अगोदर जवळ गेला. म्हणजे प्रत्येकाला जन्मतारीख माहिती असते पण मृत्यूची तारीख कोणालाही माहिती नसते. रावणाने सांगितलं, अरे सगळ्यांना जन्म भेटला म्हणजे मृत्यू तर अटळ आहे. उपसे ते नाचे नाचे ते पुनर्जे दिसे, हे घटिका यंत्र जैसे ब्रह्मगा. हे जे घटिका यंत्र आहे ते चालूच राहणार आहे. आणि तू असं कसं म्हणतोस की मला मरण नाही? हो, मला मरण नाहीये. हे प्रभू रामचंद्रांची शपथ घेऊन सांग तुला मरण नाही. प्रभू रामचंद्रांची शपथ घेऊन सांगतो मला मरण नाही. तरी सुद्धा काही रावण ऐके ना. तेव्हा हनुमंतरायांना वाटलं तर काहीतरी सांगावं. तेव्हा हनुमंतरायांना सांगितलं, आम्ही वानर आहोत, आम्ही माकड आहोत, आमचं मरण आमच्या शेपटीत आहे. तो असं कर, आमची शेपटी जाळून टाक, माझी शेपटी जाळ, म्हणजे मी मरण पावते. त्यावेळेस रावणाने त्याच्या सैनिकांना सांगितलं, याच्या शेपटीला कापड गुंडळा. कापड गुंडळली, अख्ख्या लंकेमध्ये कापड संपली. सगळे जे लोक होते त्याच्या अंगावरी वस्त्र सुद्धा आणली, ती सुद्धा संपली. तरी सुद्धा शेपूट हातभर 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 लांबच होत गेलो. पुन्हा रावणाने सांगितलं की अशोकवनामध्ये जा आणि अशोकवनामध्ये जाऊन सीतेच्या अंगावरचं वस्त्र घेऊन या. हे हनुमंतरायांनी ऐकलं आणि हे ऐकल्याबरोबर हनुमंतरायांनी शेपटी बारीक केली, कमी केली, शेपटी संपली. पुन्हा कापड गुंडळून झाली, रॉकेट टाकलं त्याच्यावर आणि पेटवली. पेटवली, फुंकर घालतात. एक मांजर किती तोंड आहे? किती तोंड आहे तुम्हाला? एक. नक्की ना? एक तोंड माणसाला. एका तोंडाला फुंकर घालून पण काय? शेपूट काय? पेटे ना. आता करायचं काय? रावणाने हनुमंतरायांना विचारलं, आता काय करू? शेपूट तुझं काय पेटत नाहीये. तेव्हा हनुमंतरायांनी सांगितलं, अरे यांना एक तोंड आहे, तुला 10 तोंड आहे. रावणाला तोंड किती? 10. तुला 10 तोंड आहे, तू तुझ्या 10 तोंडाने फुंकर खाल्लं लगेच पेटेल. तेव्हा रावणाला सुद्धा पटलं, आपण फुंकर घातली तर लगेच ते पेटेल. मग त्यानं काय केलं? रावणानं फुंकर घातली. फुंकर घातल्याबरोबर तो वनवा पेटला. पेटला नाही, रावणाची दाढी जळाली. हनुमंत महाबळी, दाढी रावणाची जाळी. अहो त्या हनुमंतरायानं, महाबळी हनुमंतरायानं त्या रावणाची दाढी जाळली आणि पुन्हा अख्खी लंका जाळली. पुन्हा अशोकवनामध्ये जाऊन सीतेला घेऊन ते प्रभू रामचंद्राचं आले. रामायण सांगितलं. मग ते घरी गेले. घरी गेल्यानंतर ते लेकरू कोणाचं घ्या मांडीवर. घरी गेल्यानंतर अंजनी मातेने विचारलं की अरे एवढ्या दिवस तो होता कुठे? आईचं लेकरू जर 2 तास लेट करत आलं तर आई काय म्हणती?
बाई. परंतु अंजनी मातेला काही विश्वास बसेना. अरे ज्या रावणाने सर्व देवांना बंदिवासामध्ये ठेवलं त्या रावणाची दाढी तू जाळलीस. हो आई मी जाळली. अरे तू खोटं तर बोलत नाहीस ना. नाही आई मी जाळली त्या रावणाची दाढी. मग तू ते एवढं त्या रावणाची दाढी जाळलीस तुला भीती नाही वाटली. नाही आम्हाला भीती वाटत नाही. आणि तेच तुकोबराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. आम्हा हरिजनाचा काळी, तेव्हा हनुमंतरायाने काय सांगितलं अंजनी मातेला. मला भीती वाटली नाही. आम्हा हरीच्या दासाकारी भय नाही त्रैलोकी. आम्ही हरीचे दास आहोत. आम्हाला या त्रिलोकामध्ये कोणाचीही भीती वाटत नाही. कोणीही असू दे आम्हाला त्याची भीती वाटत नाही. श्रीमंत माणसाला कशाची भीती असते. मी गरीब होईल. श्रीमंत माणसाला वाटतं मी गरीब होईल याची त्याला भीती असते. एखाद्या लहान मुलाला 12वी कोणतं नाही 12वीला कोण आहे 12वीला रिझल्ट लागला की नाही भीती वाटली की नाही. 12वीच्या विद्यार्थ्यांना काय वाटतं की पास होईल की नापास होईल. हे सगळ्यांना भीती वाटत राहतेच. सगळ्यांना वाटतं की आता काय होते काय नाही. श्रीमंत माणसाला वाटतं मी गरीब झालो तर. हुशार विद्यार्थिनीला वाटतं मी जर नापास झाले तर म्हणजे खूप सारी भीती वाटत असते मनामध्ये. परंतु जे हरीचे दास आहेत त्यांना भीती वाटत नाही. हनुमंतराय म्हणतात आणि हरीचे दास आहोत. आम्हा हरीच्या दासाकारी भय नाही त्रैलोकी. तिन्ही लोकांमध्ये आम्हाला कोणाचीही भीती वाटत नाही. कारण आमच्यासोबत कोण आहे याचं उत्तर तुकोबराय अभंगाच्या द्वितीय चरणात आहे.
आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असणारा तो भगवंत असतो. आपण कोणताही आनंद झाला तर भगवंताचं नाव घेतो का? एवढी भगवंताच्या आठवण येत नाही. आनंद जास्त असला की फक्त साखर ठेवतो आणि दुसऱ्यांबरोबर आनंद शेअर करत असतो. परंतु एखादं संकट आलं, समजा गाडीच लागली नाही, शिरोळची गाडी लागली नाही, संध्याकाळ झाली 7 वाजले तरी बीडीसी कॉलेजच्या मुली स्टँडवर, तेव्हा मात्र सगळ्यांना देव आठवतो. हे भगवंता परमेश्वरा आमची गाडी लागू दे. किंवा एखाद्या मुलाला खूप दिवस झाले मुलगी मिळत नसेल तर आई यात्रेच्या दिवशी नारळ घेऊन, त्या मुलाची आई यात्रेच्या दिवशी नारळ घेऊन मंदिरात जाते आणि एका नारळात काय काय मागून येते माहिती? देवा भगवंता परमेश्वरा पांडुरंगा माझ्या घरादाराला, पोराबाळाला, कोंबड्याला, गुराढोराला, गावाला, सगळ्यांना, तालुक्याला, जिल्ह्याला सगळ्यांना सुखी ठेव. माझ्या लेकराचं लग्न लवकरात लवकर होऊ दे आणि माझा वर्षाकालीला चांगला जाऊ दे. एका नारळात सगळं मागून परत तरी सुद्धा भगवंत त्यांच्या पाठीमागं उभा राहतो. कारण मनामध्ये, अंतःकरणामध्ये जर भाव अशुद्ध असेल तर भगवंत त्याच्या पाठीमागे असतो. कारण शुद्ध ज्याचा भाव झाला देव दूर त्याला, शुद्ध ज्याचा भाव झाला देव दूर नाही त्याला, ज्याचा भाव अशुद्ध झाला त्याला देव दूर नसतो. कोणाचा भाव शुद्ध होता? अहो सुदामाचा. मुठभर पोहे त्यांनी कृष्णाला दिले. मुठभर पोह्याच्या बदल्यात गाव सोन्याचा केला. शबरी माताने लहानपणापासून ते म्हातारपणापर्यंत प्रभू रामचंद्रांची भक्ती केली, म्हणून प्रभू रामचंद्रांना शबरी मातेच्या कुटीत येऊन दर्शन द्यावं लागलं. एवढंच नाही, शबरी मातेची उष्टी बोरे सुद्धा प्रभू रामचंद्रांनी खाल्ली. ती उष्टी बोरे प्रभू रामचंद्रांनी पाहिली नाही, त्याच्या मागचा भाव पाहिला. भाव शुद्ध हवा, शबरी मातेसारखा भाव शुद्ध हवा, सुदामासारखा, आणि तर आपल्या पाठीमागे भगवंत उभा राहतो. आपण जर सगळी चिंधी जर दिली ना तरी सुद्धा आपल्या
तसा त्याच्याजवळ देव आहे. हनुमंताने सुद्धा प्रभू रामचंद्रांची भक्ती केली, पण ती कशी केली बघा. ज्या वेळेस सर्व मानव परत आले, सीतेला सर्व परत आणलं गेलं, हे बघा कीर्तनामध्ये सगळ्यांचं लक्ष पाहिजे. अजिबात एकही जणांनी बोललं नाही पाहिजे, तर पुढे कीर्तन सांगणाऱ्याला सुद्धा ग्रुप येतो सांगायचं की बाबा लोक ऐकतात आपण सांगावं. तुम्ही बोलताय ना, बोलू नका. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे प्रभू रामचंद्रांनी सगळ्यांना प्रत्येक मानवाला काही ना काहीतरी दिलं, परंतु हनुमंतरायांना काहीच नाही दिलं परत आल्यानंतर. तेव्हा सीतामाई म्हटली, अहो सगळ्यात जास्त ज्याचं कष्ट आहे ते हनुमंतराय आणि तुम्ही हनुमंतरायांना काहीच नाही दिलं. तेव्हा सीतामाईने आपल्या गळ्यातील 9 रत्नांचा हार हनुमंतरायांना दिला. त्या एका रत्नाची किंमत पृथ्वी एवढी होती. 9 रत्नांची किंमत अनमोल होती, ते आपण करू शकत नाही. तो नवरत्नांचा हार हनुमंतरायांना दिला. हनुमंतरायांनी तो हार घेतला आणि उद्या मारत मारत एका झाडावर जाऊन बसले, झाडाच्या फांदीवर जाऊन बसले. एक त्यातला रत्न घेतला, तोंडामध्ये टाकला, चावला आणि खाली फेकून दिला. पृथ्वी एवढी त्या रत्नाला, एका रत्नाची किंमत पृथ्वी एवढी होती, तो रत्न त्यांनी चावून फेकून दिला. त्या सीतामाईला राग आला. सीतामाई हनुमंतरायांजवळ गेली आणि हनुमंतरायांना सांगितलं, विचारलं की मी एवढा 9 रत्नांचा हार तुम्हाला दिला, त्यातल्या एका रत्नाची किंमत पृथ्वी एवढी आहे आणि तुम्ही असं तो चावून फेकून देताय. तेव्हा हनुमंतरायांनी सांगितलं, याच्यामध्ये माझा राम नाहीये, याच्यामध्ये माझा राम मला दिसला नाही. तेव्हा सीतामाई म्हणली, याच्यामध्ये जर राम नाहीये तर तुझा राम नक्की आहे कुठं? हार तुला नवरत्नाचा जानकीने फाडली आपली छाती, दाखविले प्रभू श्रीराम. फाडली आपली छाती, दाखविले प्रभू श्रीराम. एक मुखानं बोला बोला, फक्त प्रभू रामचंद्रच नव्हे तर सीतामाई, लक्ष्मण, भरत सगळ्यांना दाखवलं. याला म्हणायचं भक्ती. आणि तरच देव मागे पुढे उभा राहतो. कोणाच्या मागे उभा राहिला का? तर हो, द्रौपदीच्या मागे उभा राहिला. एकदा कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध चालू होतं आणि ते युद्ध जेव्हा चालू होतं तेव्हा पांडवांना सगळं काही करायला लावलं, तरी सुद्धा पांडव वर झाले. शेवटी 5 पांडवांची पत्नी द्रौपदी, त्या द्रौपदीला सुद्धा पणाला लावलं आणि तो पण सुद्धा पांडव. कौरवांनी द्रौपदीला ओढत फरफडत चौकात आणि दुर्योधनाने दुष्टसवाला सांगितलं की जो वस्त्रहरण करा. वस्त्रहरण करायला दुर्योधन पुढे गेला. त्यावेळेस द्रौपदीने सगळ्यांकडे पाहिलं, परंतु कोणीही तिची साथ देईल असं तिला वाटलं नाही. त्यावेळेस द्रौपदीने डोळे मिटले, त्या भगवंताला हाक मारली. कोटे गुंतनाची द्वारकेच्या
द्रौपदीला साड्या पुरवणारा जगाचा बाप भगवंत होता. द्रौपदीच्या पाठीमागे राहून संरक्षण केलं आणि पुढे कुणाच्या देव उभा मागे कुणाच्या राहिला द्रौपदीच्या पुढे अर्जुनाने ज्या वेळेस अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू मेलेल्या अवस्थेत होता त्यावेळेस जयद्रथाने त्याला लाथ मारली. त्यावेळेस अर्जुनाला राग आला, माझ्या मेलेल्या मुलाला सुद्धा तू लाथ मारलीस. त्यावेळेस त्याने शपथ घेतली की उद्या सूर्य मावळायच्या आत मी या जयद्रथाचा वध करेन, नाहीतर मी स्वतः अग्नीमध्ये प्रवेश करेन. त्यावेळेस हे ऐकलं कोणी जयद्रथाने आणि तो लपून बसला. दिवस मावळाला आला तरी सुद्धा तो काही बाहेर निघाला नाही. त्यावेळेस भगवंताला आपल्या भक्ताची चिंता वाटू लागली, आता कसं होणार. त्यावेळेस त्या भगवंताला चिंता वाटण्याचं आता करायचं काय. सुदर्शन चक्र सूर्याच्या आड आले आणि त्यावेळेस सूर्य नाहीसा झाला. सगळ्यांना वाटलं सूर्य मावळला, पण ते सुदर्शन चक्राच्या आडोशी सूर्य दिसत नव्हता. आणि त्यावेळेस सगळ्यांना वाटलं की आता अर्जुनाचं काही खरं नाही. लाकडं रचले गेली अग्नी पेटवण्यासाठी, सगळे बाहेर आले मजा बघायला. नंतर जयद्रथ सुद्धा बाहेर आला आणि त्यावेळेस भगवंताने ते सुदर्शन चक्र बाजूला केलं आणि जयद्रथाला दाखवलं. आणि त्यावेळेस अर्जुनाला सांगितलं, अर्जुना हा बघ सूर्य आणि हा बघ जयद्रथ. आणि त्याचा अर्जुनाने पुन्हा वध केला. म्हणजे पुढे कोणाच्या उभा राहिला असेल तर अर्जुनाच्या मागे द्रौपदीच्या देव उभा मागे पुढे पुढे